महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांचे एक विधान सध्या चर्चेत आले आहे. मशालला निधी देणार नसल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार नितेश राणेंनी केला. पालकमंत्री म्हणून मी कमळ धनुष्यबाण यांनाच निधी देणार असल्याचं राणे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीत निधी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज आमच्या सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी उमेदवार अगर सांभाळता येत नाही, तुम्हाला तुमच्या उमेदवारांचा अगर तुमच्यावर विश्वास नाही, आम्ही नेमकं काय करायचं? तुम्ही सांभाळा तुमचे उमेदवार, त्यांना सांगा आमच्या विरोधात लढवायला. पण मूळ प्रश्न त्या लोकांना, आमच्या विरोधकांना समजला नाही. ज्याचा उल्लेख सन्मान्य निलेश साहेबांनी इथे केला की नेमकं ह्यांना विरोधी पक्षाला की आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना जे गावागावामध्ये ते उमेदवार म्हणून जेव्हा जातील तेव्हा मतदारांना नेमकं काय आश्वासन देतील, कुठला शब्द देऊ शकतात, कुठली निधी देऊ शकतात. पार्लमेंट ते पंचायत पर्यंत सगळीकडे एनडीए आणि खालती महायुतीचं सरकार आहे. सगळीकडे आमचे नेतृत्व सगळीकडेच आहे. कुठल्याही 1 रुपयाची निधी पाहिजे असेल तर ते आमच्याकडे यायला लागणार. दुसरीकडे जाऊन उपयोग नाही. दुसरीकडे सगळे दरवाजे बंद आहे, सगळी दुकानं खाली आहे. सगळ्याचा सगळा माल हा 5 वर्षाच्या इथेच भरलेला आहे. समोरची सगळी दुकानं बंद झालेली आहे. आणि म्हणून आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना चांगलं माहिती आहे ते उगाच 12-15 दिवस यांच्या विरुद्ध संघर्ष करून निवडणूक लढून आमचं तर काय होणार नाही, ह्यापेक्षा निवडणूक न लढवली बरं. आणि निधीच्या बाबतीमध्ये मी 2 दिवसा अगोदर आम्ही आणि रवी पाठक साहेब आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये होतो, प्रचार करत होतो. आमचे महायुतीचे उमेदवार आहेत मामा हळदे. मी तिथे एक वक्तव्य केलं की बाबा निधी पाहिजे असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी फक्त कमळ आणि धनुष्यबाण दिसलं तरच मी निधी देणार, बाकी दुसऱ्याला देणार नाही. त्याच्यामध्ये काहीच चुकीचं वाटलं नाही, कारण का त्याच्यानंतर सगळेच आमचे विरोधक, हे उबाटावाले, हे महाविकास आघाडी, त्याला मिरच्या झोंबल्या. असं कसं नितेश राणे म्हणू शकतात? हे पक्षपाती आहे, हे संविधानाच्या विरोधात आहे. अच्छा, मग महाविकास आघाडीचं सरकार होतं. हे उबाटाचे जे आताचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे नावाचे, ते तर तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. विचारा, जेव्हा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या किती आमदारांना त्यांनी नेमकं निधी दिली? आम्ही प्रत्येक वेळी निवेदन द्यायचो, निधीची मागणी करायचो, त्यांच्या समोर यादी द्यायची. कणकवली मतदारसंघ फुली मारली, खाली हात पाठवून 2.5 वर्ष माझ्या मतदारसंघाला 1 रुपयाची निधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला मिळाली नाही. मग आता अगर आम्ही विथ इंटरेस्ट अगर परतफेड करत असू तर त्याच्यामध्ये चूक काय? त्याच्यामध्ये चूक काय? म्हणून पहिला तुम्हाला टीका करायची आहे ना, मी सांगेन इकडच्या उबाटा फाबाटाच्या नेत्यांना, तुम्हाला टीका करायची आहे ना, जाऊन सांगा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर का तुम्ही उगाच आमचा मनस्ताप वाढून ठेवलाय. तेव्हा अगर मुख्यमंत्री म्हणून अगर निधी दिली असती तर सिंधुदुर्गामध्ये आम्हालाही निधी मिळाली असती. आणि म्हणून स्पष्ट भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आज निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार आमच्या धनुष्यबाणवर, आमच्या कमळ चिन्हावर लढवत असतील त्याच विभागाच्या विकासाची जबाबदारी ही पालकमंत्री म्हणून आणि राज्य सरकार म्हणून आमची असेल, हा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने देऊन जा. काही मतदारसंघामध्ये हे अपक्ष कुठेतरी वळवळ करताय. त्यांना वाटतं की बंडखोरी केल्यानंतर त्यांना नंतर कोण 9 तारखेनंतर विचारणार आहे. त्यांना मी काल पण महापण मतदारसंघामध्ये मी आणि आमचे केसरकर साहेब होतो. मी तिथेही सांगितलं कुठलाही अपक्ष जोही तिथे आमच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अगर उभा असेल, बंडखोरी केली असेल, सन्मान्य राणे साहेबांचा शब्द ज्यांनी पाळला नसेल त्याला त्या मतदारसंघामध्ये चुकून येणार तर नाही, पण चुकून अगर निवडून आला तर 1 रुपयाची निधी मी देणार नाही. ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने सांग. फिरवा आता त्यांच्याकडे व्हिडिओ, बघून दे जरा, त्यांना डोकं पकडून दे जरा. म्हणून उगाच मतदार बंधू भगिनींना विनंती करेन, आपल्याकडे अधिकृत उमेदवार आहेत. आम्ही 50 चांगले उमेदवार निवडून तुमच्याकडे दिले आहेत, 100 पंचायत समितीमध्ये दिले आहेत. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या.
त्या मतदारसंघाची आणि त्या गावाच्या विकासाची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल, हा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने सगळ्यांना देणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपल्या सगळ्यांना ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने मी विनंती करेन, जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातल्या माझ्या सर्व सुज्ञ मतदारांनी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आदरणीय राणे साहेबांना निवडून दिलं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.